नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे चिखली टाळगाव पुणे येथे। तर मित्रांनो, जगद्गुरू संत तुकाराम महाराज सभागृह याचं उद्घाटन आहे मित्रांनो। सभागृहाचं तर उद्घाटन करणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। तर थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस येणार आहेत आणि त्यांच्याकडून हे टाउन हॉल चिखली पुणे या सभागृहाचं उद्घाटन होणार आहे। आणि कशा प्रकारे हॉल बांधला आहे तुम्हाला संपूर्ण हॉल दाखवणार मित्रांनो। आणि जबरदस्त एकदम हॉल बांधला आहे आणि मल्टीप्लेक्स हॉल आहे मित्रांनो। नक्की हा व्हिडिओ बघा संपूर्ण आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा। मी याचा तर्कनंदू चला तर मित्रांनो तुम्हाला हॉल दाखवतो। हॉल बांधला आहे सभागृह चिखली टाळगावमध्ये। तर स्वागतासाठी संपूर्ण इथं थांबले आहेत देवेंद्र फडणवीसचं स्वागत करण्यासाठी। तर नवीन हा हॉल बांधला आहे, बघू शकता तुम्ही। तर बघू शकता मित्रांनो, प्रथम संत तुकाराम महाराजाची अशी मूर्ती ठेवली आहे सभागृहामध्ये। प्रथम आले की तुम्हाला अशी मूर्ती दिसेल। तर अशा प्रकारे हा प्रथम हॉल दिसतो। तर बघू शकता कशा प्रकारे लाइटिंग आहे, एकदम जबरदस्त हॉल बनवला आहे चिखलीमध्ये। तर इथं बुकिंग करू शकता। तर बघू शकता कार्यालय ऑफिस आहे समोर बुकिंगचं आणि लिफ्ट पण आहे। तर आपण आता वरती जाणार आहे, बघणार आहे। तर बघू शकता मित्रांनो, संपूर्ण इथं आता चिखली गावामधून नागरिक आले आहेत कार्यक्रम बघायला आणि संपूर्ण उद्घाटन आहे या सभागृहाचं चिखलीमध्ये। तर बघू शकता मोठी स्क्रीन लावली आणि भरपूर लोक आले तिथं बघण्यासाठी आणि थोडंफार बोलतील सभागृहाविषयी आणि थोडी माहिती सांगतील देवेंद्र फडणवीस। त्याच्यानंतर उद्घाटन होईल, बघू शकता। आदरणीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। या प्रकल्पाविषयी चित्रफित दाखवावी अशी मी संयोजकांना विनंती करतो। सर्वांनी या चित्रफितीचं सादरीकरण चालू आहे, सर्वांनी सहकार्य करावं। शहरातील 5000 बचत गटांचे सक्षमीकरणासह त्यांना रोजगारक्षम बनवण्यात येणार आहे। त्यासाठी बचत गटांतर्गत संरचना देखील तयार केली जाणार आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात। पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात महिला बचत गट मोठ्या संख्येने निर्माण झाले असून कनेक्ट उभारण्यात आले आहे। त्यामुळे शहरातील 18 ते 30 या वयोगटातील युवक युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहेत। तसेच याच कौशल्य प्रकल्पांतर्गत वाव वर्ल्ड ऑफ वर्क्स सेंटर प्रकल्प नागरी भागातील आर्थिक दुर्बल घटकातील त्याचप्रमाणे आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी कार्यरत आहेत। त्या अंतर्गत गरजू लोकसंख्या असल्याने त्यांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुविधा देण्याच्या उद्देशाने टाउन हॉल नाट्यगृह बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे। पिंपरी चिंचवड शहर आदरणीय आमदार अण्णा बनसोडे, आदरणीय पिंपरी चिंचवड शहराचे कमिशनर आयुक्त आदरणीय शेखर सिंग, पोलीस कमिशनर आदरणीय चौबे साहेब, उपस्थित व्यासपीठावर कोणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। महापालिकेचे सगळे उपस्थित अधिकारी, नगरसेवक, या चिखली आणि या परिसरातील सगळ्या नगरसेवक, या नगरसेवकांच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी महापौर, माजी महापौर आदरणीय राहुल दादा, उपस्थित सगळे नगरसेवक, विशेषतः ज्या हे सगळे प्रकल्प पूर्ण होत असताना या शहराच्या विकासामध्ये शिवभाऊ खाडेजी, राहुल जाधवजी, विकासजी डोळस, कुंदनजी गायकवाड, संतोषजी लोंढे, सुनलताई मेत्रे, साधनाताई मळेकर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे जेवढं विविधांगी महेश दादांचं व्यक्तिमत्व आहे तशाच प्रकारचे विविधांगी प्रकल्प देखील आज या ठिकाणी आपण आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काही जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या नावाने हे नाट्यगृह या ठिकाणी सुरू होत आहे। एक प्रकारची त्यांना दिलेली सांस्कृतिक वंदना आहे आणि आपल्याला कल्पना आहे की जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अभंग हे सदैव प्रेरणा देणारे आहेत।
ते असं म्हणतात, गाढवाची अंगी चंदनाची उटी, राखे सवे भेटी केली तडे. म्हणजे गाढवाला जर चंदनाची उटी लावली तरी तो उकिरड्यात जाऊनच राख अंगाला लावून घेणारच. अर्थात मी कोणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी फार सांगण्याची आवश्यकता नाही आहे. कारण सध्याचा राजकीय धुराळा, त्या धुराळ्यामध्ये कोण आपल्या अंगाला राख लावून घेत आहे हे वेगळ्या प्रकारे सांगण्याची आवश्यकता नाही. पण मला अतिशय आनंद आहे की महाराजांच्या नावाने अशा प्रकारचं अतिशय सुंदर असं हे नाट्यगृह केलं आहे. आणि इथे चांगली नाटकं तुम्ही बघालच, पण अलीकडच्या काळात नाट्यगृहाबाहेरच जास्त नाटकं होऊ लागली. मनातील तसं कथाकथन लोक करतायत, मान अपमानाचे वेगवेगळे खोटे अंक त्या ठिकाणी होत आहेत आणि मग संशय कल्लोळ देखील चाललेला आहे. पण जनता निश्चितपणे सुज्ञ आहे आणि म्हणूनच नटसम्राटासारखं वागलं म्हणून नटसम्राट होता येत नाही हे जरा राजकारणामध्ये काही लोकांना मला सुचवायचं आहे. आणि तसे ते वागले तर कट्यार काळजात घुसणार आहे आणि त्याची वेदना त्यांना होणारच आहे. कारण आपल्याला माहिती आहे शेवटी आमच्या एकनाथराव शिंदेजींनी डंपर पलटी केलाच आहे, त्याच्यामुळे फार काही अधिकच सांगायची या ठिकाणी आवश्यकता नाही. पण आजचा कार्यक्रम हा याकरता महत्वाचा आहे की आपण बघा, एखाद्या शहराला परिपूर्ण करण्याकरता ज्या काही आवश्यक गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी आजच्या कार्यक्रमांमध्ये आहेत. शिक्षणाची आवश्यकता असते, शाळांचं नूतनीकरण करतोय, मॉडेल स्कूल आपण तयार करतो, चांगल्या शिक्षणाच्या सोयी आपण उपलब्ध करून देऊ इच्छितो, त्याची आजच्या कार्यक्रमामध्ये व्यवस्था केली आहे. आरोग्य आणि पर्यावरण हे आजच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. आज आपण या ठिकाणी मेडिकल वेस्टवर प्रोसेसिंग करणारं युनिट याची आपण सुरुवात करतो. मोशी कचरा डेपोमध्ये जी लिगसी वेस्ट आहे किती 10 लाख मेट्रिक टन, बरोबर, त्या 10 लाख मेट्रिक टन लिगसी वेस्टला आज आपण असं म्हणतो नथिंग इज वेस्ट, एव्हरीथिंग इज वेल्थ. ही जी वेस्ट तुमचं सगळ्यांचं आरोग्य खराब करते आहे त्या वेस्टला वेल्थ मध्ये कन्वर्ट करून त्याच्यातनं आपण ऊर्जा निर्मिती करता वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या करणार आहोत, त्यातनं आपण वेगवेगळे प्रॉडक्ट्स तयार करणार आहोत आणि त्यातनं आपली जमीन ही आपण बायोमायनिंगच्या माध्यमातून रिक्लेम करणार आहोत. म्हणजे ज्या वेस्टनी, ज्या कचऱ्याने तुमचं आरोग्य खराब केलं, इंद्रायणीचं आरोग्य खराब, की इरिगेशनचं पाणी की पिण्याचं पाणी, आपला प्रयत्न असा आहे की हे सगळं जे स्वच्छ केलेलं पाणी आहे हे आपल्याला इरिगेशनला देता येईल, जेणेकरून आपण ज्यांचं पाणी घेतोय ते पाणी आपल्याला त्यांना परत देखील करता येईल. आणि अशा प्रकारचे सगळे प्रकल्प हे मोठ्या प्रमाणात आपण हातामध्ये घेतले आहेत आणि आज अशा प्रकल्पांची सुरुवात किंवा त्याचं भूमिपूजन हे आपण केलेलं आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने देखील या ठिकाणी मोशी डेपोमध्ये जे काही व्यवस्था उभ्या केलेल्या आहेत, या कचऱ्याची दुर्गंधी आणि त्याचे पार्टिकल्स. आयुक्त साहेबांनी प्रास्ताविक करताना प्रत्येक प्रकल्प सांगितला, मला काहीच ठरवलं सांगायला हे सांगितलं. पण ते प्रकल्प होत असताना या प्रकल्पासाठी लागणारी जागा ज्या भूमिपत्रांनी दिली त्यांचं त्यांनी आभार मानायला पाहिजे होतं, पण त्यांनी मानले, ते मी मानतो. ज्या नगरसेवकांनी हे प्रकल्प सुचवले सगळं श्रेय प्रशासनाचं असतं असं नसतं साहेब, त्याच्यासाठी नगरसेवकांचं सुद्धा योगदान असतं. नगरसेवक हा या यंत्रणेतला प्रमुख एक लोकप्रतिनिधी आहे. ते सगळे म्हणून आपण काम करतो. फक्त प्रशासनाने सुचवलं, जर सुचवलं असतं तर मग 15 वर्षापूर्वी झालं असतं. 2014 नंतर भाऊ आप्पा सांगायला आनंद वाटतो मला, 2014 नंतर तर 2000 आता आज आपण उद्घाटन करतो 1050 कोटीचे, पण या 5 वर्षामध्ये 1997 पासून ते 2017 पर्यंत, 14 पर्यंत, 17 पर्यंत 1997 ही सगळी गावं समाविष्ट झाली. म्हणजे पार जे आता नावं साहेबांनी घेतली 1997 पासून समाविष्ट झाली. पण 1997 ते 2017 या शहरामध्ये ही गावं आल्यानंतर झालेला खर्च आम्ही नाही सांगत, किंवा झालेला विकास कामाला झालेला खर्च आम्ही नाही सांगणार, तुम्ही त्याचे पहा, टॅली करा, तुमच्या लक्षात येईल.
पण 2017 पासून तर 2022-23 आतापर्यंत आपण पाहतो सर, तर 5,000 कोटीपेक्षा जास्त कामं या भागामध्ये झालेली आहेत. 20 वर्ष या समाविष्ट गावांकडे कुणी दुर्लक्ष केलं होतं, काय केलं होतं याच्यात जायचं नाही. पण विकास आराखडा डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचं जो मानस आहे तो या भागातल्या लोकप्रतिनिधींकडे, नगरसेवकांना विशेष करून सगळ्यांना द्यावा लागेल. विकास आराखडा समोर ठेवला, भूमिपुत्रांनी जागा दिल्या, त्यामुळे त्यांना कळालं फ्युचरमध्ये भविष्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने वाटचाल करायला पाहिजे. या आज या वास्तूचं उद्घाटन होतं. या वास्तूसाठी सुद्धा स्वर्गीय भगवान पंढरीनाथ मोरे, त्याचबरोबर ही जागा आमचे